भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सरकारसोबत काय आहे? आम्ही नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना युनिक आणि वेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करत असतो आणि त्या आंदोलनाचा रिझल्टसुद्धा आम्ही देत असतो। आपण बघितलं असेल तर हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि या हायवेवरून अनेक महाराष्ट्रातील नेते, आयुक्त, पदाधिकारी, अधिकारी सगळेजण या रस्त्याने वाहतूक करत असतात, परंतु ह्या खड्ड्यातून जाण्याचा त्रास कोणालाच होत नाही आणि याच्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, शाळेतील विद्यार्थी प्रत्येकाला याचा त्रास होत असतो आणि हा खड्ड्यांचा त्रास एवढा वाढलेला आहे की रोज या ठिकाणी अपघात होतात, मृत्यू होतात आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक वेगळं आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि जर 6-7 दिवसामध्ये या ठिकाणी जर खड्डे भरले नाही तर या महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आणून या खड्ड्यात बसून त्या ठिकाणी त्यांना आंघोळ घालण्यात येईल। प्रदर्शन केला आहे नॅशनल हायवेवर, काय तुम्ही बघू शकता की दहिसर टोल नाका ते मीरा भाईंदरच्या मुख्य रस्त्यावरती जाणारा हा मोठा हायवे आहे, वेस्टर्न एक्सप्रेस म्हणतो आपण याला। परंतु इथे पावसामध्ये, दर पावसामध्ये, पाऊस असो किंवा उन्हाळा असो हिवाळा असो, खड्डे तरी असतातच आणि याच्यामध्ये लाखो लोकांचा जीव जात आहे, रोज ॲक्सिडेंट होत आहेत, अनेकांचे हातपाय गमवावे लागते। तुम्ही घोडबंदरला बघितला 4 दिवसापूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला ट्रक खाली येऊन आणि या पावसामध्ये रात्री इकडे लाईट्स तर नाहीच आहेत, परंतु रात्री या ठिकाणी खड्डे पडलेत, अपघात अनेक होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत। परंतु या प्रशासनाला PWDचे अधिकारी, MMDAचे अधिकारी असतील किंवा इकडचे दोन्ही मंत्री अनेक आमदार गेल्या वर्षी या लोकांनी आंदोलन केलं होतं, बुट्टी गमेला वगैरे घेऊन, स्टड बाईक घेऊन केलं होतं, किंबहुना त्यांना हे विसर पडला असेल की आम्ही आता सत्तेत आलो आहोत, आमच्याला आता मतं मिळालेत, आम्ही आता आमदारकी आम्हाला मिळाले आहे, त्याच्यामुळे हे विसरलेत। पण लोकांचा दिवसेंदिवस जीव जातो आहे, त्याच्यामध्ये अनेक अधिकारी रोज जात आहेत। मला असं वाटतं की रस्त्याचं काम इथं झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की इकडच्या अधिकाऱ्यांचं किंवा आमदार किंवा यांचा जोपर्यंत घरचा व्यक्ती जात नाही तोपर्यंत जाग येणार नाही।